फ्रेंड्स, तर आपण सुरू केलेला आहे सेकंड युनिट जावाचा इनहेरिटन्स इंटरफेस पॅकेजेस. ओके, तर बघा 2.1 इनहेरिटन्स आहे, 2.2 इंटरफेस आहे आणि 2.3 पॅकेजेस आहे. मी तुम्हाला म्हटलं होतं लास्ट व्हिडिओमध्ये पॅकेज मी तुम्हाला एक्सप्लेन करेन कसं असतं आणि काय नाही. तर फ्रेंड्स, आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत इनहेरिटन्स म्हणजे कॉन्सेप्ट ऑफ इनहेरिटन्स, म्हणजे इनहेरिटन्सची डेफिनेशन, टाईप ऑफ इनहेरिटन्स कोणते कोणते आहेत, सिंगल इनहेरिटन्स, मल्टीलेवल इनहेरिटन्स आणि हिरार्चिकल इनहेरिटन्स. फ्रेंड्स, एक लक्षात ठेवा की इनहेरिटन्समध्ये मल्टिपल इनहेरिटन्स यूज केला जात नाही. मेथड ओव्हररायडिंग, फायनल व्हेरिएबल, फायनल मेथड, यूज ऑफ सुपर, अब्स्ट्रॅक्ट मेथड अँड क्लासेस, हे सर्व आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये बघू. पण आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की इनहेरिटन्स म्हणजेच काय, त्याचे टाईप काय, एक्झामला कोणते क्वेश्चन येतात. ओके, तर पहिल्यांदा बघूया मुंबई युनिव्हर्सिटीला कोणते कोणते म्हणजेच MSBTला कोणते क्वेश्चन आलेले आहेत. तर क्वेश्चन आलेला फ्रेंड्स की एक्सप्लेन मल्टिपल इनहेरिटन्स विथ एक्झाम्पल. ओके, म्हणजे मल्टिपल इनहेरिटन्स एक्झाम्पल सह तुम्ही एक्सप्लेन करा समर 24ला. समर 25ला म्हणजे रिसेंटली क्वेश्चन येऊन गेलेला आहे, एक्सप्लेन सिंगल अँड मल्टिपल इनहेरिटन्स विथ एक्झाम्पल. राईट अ प्रोग्राम टू शो द हायरार्चिकल इनहेरिटन्स. विंटर 23ला. समर 22ला पण सेम की सिंगल आणि मल्टिपल इनहेरिटन्स प्रॉपर एक्झाम्पल म्हणजे तुम्हाला इथे कोड लिहायचा आहे फ्रेंड्स. तो कोड एक्झॅक्टली लिहायचा कसा ना ते पण मी आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला एक्सप्लेन करणार आहे. पहिले आपण आता सुरुवात करूया इनहेरिटन्स म्हणजेच काय. तर बघा, इनहेरिटन्सची तुम्हाला पहिला डेफिनेशन लिहायची आहे की काय असते इनहेरिटन्स. ओके, तर इनहेरिटन्स इज ॲन इम्पॉर्टंट कन्सेप्ट ऑफ ऑब्जेक्ट ओरिएंटेड प्रोग्रॅमिंग OOP. म्हणजेच की काय, जो इनहेरिटन्स आहे ना हा इम्पॉर्टंट कन्सेप्ट आहे, कन्सेप्ट फीचर ऑफ OOP कोण आहे, इनहेरिटन्स आहे. त्याच्यामध्ये काय होतं, वन क्लास एक क्लास ॲक्वायर करते द प्रॉपर्टी, डेटा मेंबर अँड द मेथड ऑफ अनदर क्लास. ओके, म्हणजेच की काय, प्रॉपर्टी ऑफ वन क्लास ॲक्वायर द अनदर प्रॉपर्टीज ऑफ डेटा मेंबर अँड द मेथड. ते काय करतात, ॲक्वायर करतात फ्रॉम वन क्लास टू अनदर क्लास. म्हणजे समजा तुम्ही एक इनहेरिटन्सचं सिम्पली एक तुम्हाला मी एक्झाम्पल देतो. तुम्ही आहात आणि तुमचे पॅरेंट्स आहात, तर तुमच्यातले जे पॅरेंट्समधले जे काही क्वालिटी आहेत ना ते तुमच्यामध्ये ट्रान्सफर झालेले आहेत फ्रेंड्स, बरोबर आहे. तर तेच त्याला आपण काय म्हणतो, इनहेरिटन्स म्हणतो. ओके, त्याचप्रमाणे इथे काय करतो आपण, जी फर्स्ट क्लास असते ना याच्यामधले सर्व मेंबर्स, डेटा मेंबर्स आणि जे काय मेथड्स म्हणजे फंक्शन्स ते दुसऱ्या क्लासमध्ये काय करतात, ॲक्वायर करतात, ॲक्सेस करतात, यूज करतात. ओके, दुसरा पॉईंट काय लिहू शकतो तुम्ही की द क्लास हुज प्रॉपर्टी आर इनहेरिटेड इज कॉल्ड ॲज अ सुपर क्लास. म्हणजे ज्याची प्रॉपर्टी इनहेरिटेड झालेली आहे, म्हणजे सर्वात मेन म्हणजे तुमचे पॅरेंट्स, त्याला आपण म्हणतो सुपर क्लास. आणि द क्लास दॅट इनहेरिटेड्स देम इज कॉल्ड सब क्लास. मग ज्यापासून ते इनहेरिट झालेले आहेत, म्हणजे तुम्ही इनहेरिटेड झालेले आहात, तर तुमच्या पॅरेंट्सपासून तुम्ही इनहेरिटेड झालात म्हणजे तुम्ही काय झालात, सब क्लास ऑफ सुपर क्लास. ओके, समजलं तुम्हाला. आता बघा, इन जावा इनहेरिटन्स इज अ इम्प्लिमेंट युजिंग द एक्सटेंड कीवर्ड. कोणता कीवर्ड यूज करतो आपण इथे, एक्सटेंड कीवर्डने आपण इथे इनहेरिटन्स इम्प्लिमेंट करतो. इंटरव्ह्यूला जा, तुम्हाला क्वेश्चन विचारतील इनहेरिटन्स कसा इम्प्लिमेंट करतात, तर तुम्हाला सांगता आला पाहिजे की एक्सटेंड कीवर्डने तुम्ही इनहेरिटन्स काय करता, एक्सटेंड करता किंवा इम्प्लिमेंट करता जावामध्ये. ओके फ्रेंड्स, तर आता आपण बघूया याचा टाईप आणि याचे कोड्स. ओके, पण त्याच्या अगोदर तुम्हाला फ्रेंड्स काय करायचं आहे ना, तुम्हाला व्हिडिओला एक लाईक करायचं आहे, कमेंट करायचं आहे आणि शेअर करायचं आहे तुमच्या फ्रेंड्ससोबत. ओके फ्रेंड्स, आणि फ्रेंड्स प्लीज एक कमेंट तरी व्हिडिओला झालंच पाहिजे की व्हिडिओ कशी वाटते तुम्हाला आणि कशी नाही, तरच मी तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओ बनवेन. नाहीतर की मी पण सध्या तर खूप बिझी आहे फ्रेंड्स, तरी पण मी तुम्हाला टाईम काढून व्हिडिओ बनवत आहे, तर त्याची थोडीशी तरी मला फल द्या. ओके, आणि तुम्ही एक छोटासा कमेंट ड्रॉप करा आणि एक व्हिडिओ लाईक करा. आता बघूया आपल्याचे टाईप कोणते कोणते आहेत. तर पहिला टाईप आहे सिंगल इनहेरिटन्स. फ्रेंड्स, व्हॉट इज मीन बाय सिंगल इनहेरिटन्स म्हणजेच काय बघा, ही एक क्लास आहे, या क्लासमध्ये ही क्लास B आहे, ह्याच्या ही जी B क्लास आहे ती एक्सटेंड झाले A पासून, सिम्पली A पासून एक्सटेंड झाले B, म्हणून हा ॲरोवरती गेला आहे, बरोबर आहे. म्हणजे क्लास Bमध्ये
सर्व काय असतील प्रॉपर्टीज असतील कुणाच्या ए मधल्याच्या. ओके, इन अ सिंगल इनहेरिटन्स अ सिंगल सबक्लास एक्सटेंड फ्रॉम अ सिंगल सुपर क्लास. बघा, सिंगल सबक्लास एक्सटेंड फ्रॉम सिंगल सुपर क्लास. हा सब क्लास आहे, हा सुपर क्लास आहे. डायग्रामवरती पण तुम्ही डेफिनेशन बनवू शकता. बघा, सिंगल, हा बघा, ह्याला काय म्हणू शकता, सिंगल सुपर क्लास सब क्लास एक्सटेंड फ्रॉम सिंगल सब क्लास. बरोबर आहे ना. हा सुपर क्लास आहे, हा सुपर क्लासपासून एक्सटेंड झाला आहे. समजलं? हे तुम्ही तुमच्या नोटबुकमध्ये लिहून घ्या. ओके, आता तुम्हाला काय करायचं, त्याचा प्रोग्रॅम लिहायचा आहे. प्रोग्रॅम खूप इम्पॉर्टंट आहे, समजून घ्या. मी तुमच्या मॉडेल आन्सरमध्येच तुम्हाला प्रोग्रॅम आणला, तो बघून घ्या. बघा, पहिल्यांदा तर एक्झाम्पलमध्ये प्रोग्रॅममध्ये तुम्हाला याचा क्लास ए तुम्ही क्रिएट करा. सिम्पल सांगतो आहे प्रोग्रॅम एकदम. क्लास ए क्रिएट करा, खालती या, एक डिस्प्ले नावाचा फंक्शन घ्या आणि त्यामध्ये सिस्टीम टाका इन अ पॅरेंट क्लास ए. ओके, क्लोज करा फंक्शन, क्लोज करा क्लास क्लोज केलात. दुसरी क्लास करा बी, एक्सटेंड्स करा एला, म्हणजे डिराईव्ह क्लास बी फ्रॉम ए पासून डिराईव्ह झालेली क्लास कोण आहे, बी आहे. ओके, म्हणजेच जे एचे प्रॉपर्टी सर्व असतील, डेटा मेंबर असतील, मेथड असतील, ते सर्व बी यूज करू शकतो. आणि त्याने इकडं काय केलं आहे, वॉइड शो नावाचा मेथड क्रिएट केला आहे आणि त्याच्यामध्ये टाकलं आहे system.out.println. जसं तुम्ही println टाकत होता प्रिंट करण्याचं, त्याचप्रमाणे तर कोणतं टाकायचं, system.out.println. आणि इथे लिहायचं काय, इन चाइल्ड क्लास बी. काय लिहायचं इथं, इन चाइल्ड क्लास बी. असं तुम्ही तर काही पण प्रिंट करू शकता, असं काही कंपल्सरी नाही की ते तुम्ही चाइल्ड क्लास बी वगैरेच टाका. ओके, आता मी ते मेन कोडमध्ये बघा काय करायचं. आपलं मेन फंक्शन काय, पब्लिक स्टॅटिक वॉइड मेन स्ट्रिंग आर्ग्युमेंट. ओके, हे तुम्हाला ऑब्जेक्ट क्रिएट करण्यासाठी एक मेथड लिहावी लागते. आता मी ऑब्जेक्ट कुणाचा क्रिएट केला आहे, तर या क्लास बीचा ऑब्जेक्ट क्रिएट केला आहे, नाही की एचा. ओके, हा बी क्लासचा ऑब्जेक्ट क्रिएट केला आहे आणि त्या बीने कॉल केला आहे पहिल्यांदा डिस्प्ले मेथडला, कोणत्या, या मेथडला, आणि मग नंतर कॉल केला या शो मेथडला. इतका प्रोग्रॅम लिहा आणि इथं शेवटला बघा, इथं माझ्याकडून राहिला तो इथं असं क्लोज करून घ्या. ओके, तर इतका प्रोग्राम जर लिहिलात तुम्ही तरी पण तुम्हाला मार्क मिळतील फ्रेंड्स. ओके, तर हा तुमचा होता सिंगल इनहेरिटन्स. दुसरा टाईप बघूया आपण, तो आहे तुमचा मल्टी लेवल इनहेरिटन्स. कन्फ्युजन करू नका, काय आहे मल्टी लेवल इनहेरिटन्स. एक गोष्ट सांगतो तुम्हाला, नेहमी लक्षात ठेवा फ्रेंड्स, की मल्टिपल इनहेरिटन्स जावामध्ये सपोर्ट करत नाही. ओके, त्यासाठी इंटरफेस यूज केला जातो. कुणी विचारलं तुम्हाला की मल्टिपल इनहेरिटन्स इज अ टाईप ऑफ जावा, तर बोलायचं नाही, जावा सपोर्ट करत नाही मल्टिपल इनहेरिटन्सला. ओके, पुढे बघा काय लिहिलं आहे फ्रेंड्स, इथं मल्टी लेवल बघूया. हा मल्टी लेवल आहे, मल्टिपल नाही. ओके, मल्टी लेवलमध्ये बघूया काय आहे. इन मल्टी लेवल इनहेरिटन्स अ सब क्लास इज एक्सटेंड फ्रॉम सुपर क्लास. ओके, बघा काय बोलले ते फ्रेंड्स, की अ सब क्लास इज एक्सटेंड फ्रॉम सुपर क्लास. आणि त्याच्या पुढे काय आहे, अँड देन द सेम सब क्लास ॲक्ट ॲज अ सुपर क्लास फॉर द अनदर क्लास. म्हणजेच की काय, पहिले काय सांगितलं की जो सब क्लास आहे म्हणजेच कोण, हा सब क्लास आहे तो एक्सटेंड झाला आहे सुपर क्लासपासून, आणि मग नंतर जो सेम सब क्लास आहे म्हणजे हा क्लास बी, तो ॲक्ट काय करतोय की सुपर क्लास आहे आणि कुणासाठी पण त्या या अनदरसाठी. ओके, या बघा या अनदर क्लाससाठी. म्हणजेच तुम्हाला मी परफेक्ट सांगतो फ्रेंड्स. बघा पहिल्यांदा तर याचा विचार करा, हा आहे तुमचा सब क्लास, तो एक्सटेंड झाला. बघा एक्सटेंड झाला या सब क्लासपासून. पण इन सेकंड सिच्युएशन हा तुमचा काय होतोय, सब क्लास सुपर क्लास म्हणजेच की पॅरेंट होतोय हा. ओके, हा पॅरेंट होतोय. ओके, म्हणजे हा तुमचा झाला ग्रँड पॅरेंट्स
तुम्ही इथं झालं पॅरेंट आणि पॅरेंटची मुलं. ओके, आणि मग हा काय झाला सुपर क्लास झाला फ्रेंड्स. आणि हा तुमचा उरला आता सब क्लास. ओके, आय होप तुम्हाला समजलेला असेल. डायग्राम ड्रॉ करून घ्या, एक्झॅक्टली क्लिअर होईल. तुम्हाला सांगतो बघा पुन्हा एकदा. हा तुम्ही ग्रँड पॅरेंट्स आहात, हे पॅरेंट्स आणि हे तुम्ही आहात. ओके, तर हा तुमचा पहिल्यांदा कोण आहे सुपर क्लास, आणि मग हा कोण असेल याचा सब क्लास. आता हा पॅरेंट्स झाला आहे म्हणजे हा कोण असणार आहे, एक्झॅक्टली करेक्ट, हा असेल तुमचा कोण सुपर क्लास म्हणजे पॅरेंट क्लास, आणि हा तुमचा असेल चाइल्ड क्लास म्हणजेच की सब क्लास. ओके, एक्झाम्पल बघून घेऊया फ्रेंड्स. आपण एकदम क्लिअर करून टाकूया टॉपिक, म्हणजे तुम्हाला काय टेन्शन येणारच नाही. एक्झाम्पल बघण्या अगोदर तुम्हाला काय करायचं माहिती आहे, तुम्हाला सांगायची गरज नाही. लाईक करा, कमेंट करा, शेअर करा, सबस्क्राईब करा फ्रेंड्स. बघा, क्लास आहे ए, वॉइड डिस्प्ले नावाचा फंक्शन घेतला, टाकला इन पॅरेंट क्लास ए, system.out.println केला. ओके, आता क्लोज केला, ह्याला क्लोज केला, क्लास या क्लोजला केला आणि या मेथडला क्लोज केला. आता मी त्याला क्लास बी एक्सटेंड केला या एला, क्लास बीने क्लास बीने एक्सटेंड केला एला, म्हणजे क्लास बी कोण झाला आता, क्लास बी झाला सब क्लास म्हणजे चाइल्ड क्लास झाला. कुणाचा, या क्लास एचा. ओके, त्याने काय सांगितलं इन अ चाइल्ड क्लास बी. आता तो कशामध्ये गेला आहे, चाइल्ड क्लास बीमध्ये प्रिंट केला बघा, बीमध्ये. आणि हा क्लोज केला. कोड इथे संपला का, नाही, कोड पुढे अजून आहे. तर बघा पुढे काय कोडमध्ये काय केलं आहे बघा, की क्लास सी घेतला आहे आणि एक्सटेंड केला आहे बीला, म्हणजेच की आता हा सी काय झाला सब क्लास झाला आणि बी काय झाला सुपर क्लास झाला. ओके, समजलं. म्हणजे आता सी कोण आहे, तुमचा पॅरेंट आहे, आणि हा बी कोण आहे, तुमचे सी कोण आहे, चाइल्ड आहेत, आणि बी कोण आहे, तुमचे पॅरेंट आहेत. आता तुमचा क्लास सी आहे तो चाइल्ड आहे, आणि बी आहे तो तुमचा पॅरेंट झालेला आहे, आणि ग्रँड पॅरेंटचं काम तर झालेलं आहे. त्याच्यामुळे त्यांनी प्रिंट नावाचं फंक्शन घेतला, त्यामुळे सांगितलं की इन डिराईव्ह क्लास सी. ओके, आज तुम्ही ते काय पण टाकू शकता, तुमचं नाव आहे, तुमचं नाव टाका, अंतराचं नाव टाका, प्रथमेशचं नाव टाका, कुणाचं पण नाव टाका, तुमच्यावरती आहे सर्व जे तुम्ही टाकू शकता ते. ओके, काही पण नाव टाका. तर बघा, पब्लिक स्टॅटिक वॉइड मेन स्ट्रिंग आर्ग्युमेंट ऑब्जेक्ट क्रिएट करायचं ट्राय मला झाला. सीचा ऑब्जेक्ट क्रिएट केला मी बघा, जो ॲट द एंड तुम्हाला मिळतो त्याच्याच तुम्ही ऑब्जेक्ट क्रिएट करायचा. क्लास सी आहे तुम्हाला मिळालेला आहे. सो सीचा मी बघा क्लास सीचा सी घेतला कॅपिटल, स्मॉल सी म्हणजे तुम्ही ऑब्जेक्ट क्रिएट केला इज इक्वल टू न्यू सी, आणि या सीला डिस्प्लेला कॉल केला, शोला कॉल केला, प्रिंटला कॉल केला, म्हणजे सुपर क्लासला कॉल केला, सब क्लासला कॉल केला, सब क्लासला कॉल केला. असा तुमचा मल्टी लेवल इनहेरिटन्स वर्क करतो. हा तुमचा कोड आहे, तुमच्या मॉडेल आन्सरमधून काढलेला आहे मी. सो तुमच्या आन्सरच्या नोटबुकमध्ये हा लिहिलाच गेला पाहिजे. अजून याच्यावरती एक इम्पॉर्टंट व्हिडिओ बनवणार आहे मी, त्याच्यामध्ये फक्त एक्झॅक्टली कोड कोणते विचारले आहेत ना ते काढणार आहे. तर त्याला पण तुम्ही लाईक करा, कमेंट करा, सबस्क्राईब पण चॅनलला करून घ्या. ओके, आता बघा हिरार्चिकल इनहेरिटन्स थर्ड पॉईंट आहे. मल्टिपल इनहेरिटन्स येत नाही कारण की सपोर्ट करत नाही. ओके, तर बघा इन हिरार्चिकल इनहेरिटन्स मल्टिपल सबक्लास इनहेरिटेड फ्रॉम द सिंगल सबक्लास. मल्टिपल सबक्लास काय बोलला आहे, मल्टिपल सबक्लास म्हणजे हे झाले मल्टिपल सबक्लास एक्सटेंड फ्रॉम सिंगल सबक्लास. सुपर क्लास म्हणजे चाइल्ड क्लास आहेत ना फ्रेंड्स, ते एक्सटेंड होतात एका सिंगल पॅरेंट क्लासपासून. एक्झाम्पल बघून घेऊया, डाऊट क्लिअर करून टाकूया. त्याच्या अगोदर डाऊट क्लिअर करण्या अगोदर तुम्हाला काय करायचं, कमेंट, शेअर, सबस्क्राईब. ओके, कमेंट करा आणि प्लीज एक लाईक झालं पाहिजे, व्हिडिओ खूप मोठी झाली आहे फ्रेंड्स. ओके, तर बघा क्लास ए घेतला, वॉइड डिस्प्ले नावाचं फंक्शन यूज केला, त्यामुळे टाकला इन पॅरेंट क्लास ए. बी नावाचा यूज केला आणि एक्सटेंड केला एला, आणि सेम टाकला इन चाइल्ड क्लास बी. आता मला सांगा फ्रेंड्स की तुम्ही पुढे काय लिहाल. आता ए पण आहे, बी पण आहे, मग तुम्ही आता विचार करा. हा बघा ई डायग्राम बघा, आणि त्याने विचार करा की काय तुम्ही करू शकता. हा बी आहे, बीपासून मी समजा एला एक्सटेंड करत असेल, मग आता मी सी आहे, मग सी मला काय करायला लागेल, क्लास सी एक्सटेंड फ्रॉम, बरोबर आहे क्लास ए. ओके, क्लास सी एक्सटेंड फ्रॉम क्लास ए, तोच लिहायचं आहे फ्रेंड्स. बघा काय लिहिला तुम्ही, क्लास सी
एक्सटेंड ए. मग काय होतो इथे मी व्हॉइड प्रिंट नावाचा फंक्शन घेतलेला आहे इन चाइल्ड क्लास सी. पब्लिक स्टॅटिक व्हॉइड मेन स्ट्रिंग आर्ग्युमेंट आणि इथे दाखला पॅरामीटर्स. पॅरामीटर म्हणजे स्क्वेअर ब्रॅकेट्स सी. बघा सी मी काय बोलतो शेवटला जो भेटेल त्या तुम्हाला ऑब्जेक्ट क्रिएट करायचा. ऑब्जेक्ट क्रिएट केलात मी इज इक्वल टू सी. क्लासचा कॅपिटल सी स्मॉल सी. खूप बारीकीने बघा कारण जावा इज अ केस सेन्सिटिव्ह लँग्वेज. जरी हा सेमिकॉलन जरी नसेल ना तरी पण तुमचा कोड रन केला जाणार नाही आणि प्रोग्राम पण चेक केला जाणार नाही. सी डिस्प्ले सी प्रिंट 2 मेथडला कॉल केला तुमचा आउटपुट प्रिंट झालेला आहे आणि कोड पण तुम्हाला समजलेला आहे. हा जर क्वेश्चन एक्झामला आला आणि जर तुम्ही हा क्वेश्चन लिहिलात नाही तर मला खूप वाईट वाटेल की माझ्या फ्रेंड्सनी जे माझे स्वतःचे मी त्यांच्यासाठी इतका व्हिडिओ बनवतो त्यांनी व्हिडिओ न बघता तुम्ही तुमच्या हाताखालचे 6-7 मार्क घालवलेले आहात. तर प्लीज असं करू नका. व्हिडिओ नक्की बघा. नोट्स डाऊन करून घ्या तुमच्या नोटबुकमध्ये. मिळूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय. जय हिंद.